सिग्नलवरच रिक्षा चालकाकडे वाहतूक पोलिसांच्या अंगावर रिक्षा घातल्याचा प्रयत्न झालाय। पोलिसांनी रिक्षा चालकाकडे लायसन्स मागितलं, मात्र रिक्षा चालकानं लायसन्स न दाखवता हुज्जत घातली। मोठ्या प्रमाणात पोलीस असताना देखील रिक्षा चालकाची मुजोरी पाहायला मिळते। बाबू दुकानाला आम्हाला काय गेलं नाही म्हणा। अधिक माहिती जाणून घ्या, आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे सध्या संपर्कात आहेत। अभिजित, काय नेमकं घडलंय, सध्या काय कारवाई करण्यात आली आहे? गेल्या काही दिवसांपासून सातत्याने नाशिकमध्ये रिक्षा चालकांची मुजोरी पाहायला मिळते। आता देखील दुपारी काही वेळापूर्वी असाच प्रकार काटेगल्ली सिग्नलवर घडला। त्या ठिकाणी रिक्षा चालकाने सिग्नल तोडण्याचा प्रयत्न केला असता वाहतूक पोलिसांनी रिक्षा चालकाला अडवलं आणि त्याच्याकडे लायसन्सची मागणी केलेली होती। मात्र रिक्षा चालकाने त्या वाहतूक पोलिसाच्या अंगावरच रिक्षा घालण्याचा प्रयत्न केला आणि अरेरावीची भाषा त्या ठिकाणी वापरण्यात आलेली होती। मी लायसन्स दाखवणार नाही, काय करायचं असेल तर करून घ्या, अशा पद्धतीची भाषा रिक्षा चालकाने वाहतूक पोलिसाला वापरलेली होती। आणि त्यानंतर मग पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले आणि आता त्या मुजोर रिक्षा चालकावर आता गुन्हा दाखल करायची प्रक्रिया जी आहे ती सध्या नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये सुरू आहे। नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। म्हणजे